Welcome friends. In this video we are going to just discuss on last some paragraphs from the lesson An Epitome of Courage. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण An Epitome of Courage या लेसनचा शेवटचे काही पॅरेग्राफ त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. We just get information how Dr. Stephen Hawking success in his life and how he live the best and the normal life like other people. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर स्टीफन हॉकिंग जीवनात कसे यशस्वी झाले, त्याचबरोबर इतर सर्वसामान्य जनतेप्रमाणे लोकांप्रमाणे त्यांनी सर्वसामान्य जीवन कसं जगलं याचा अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. सी द लास्ट पॅरेग्राफ फ्रॉम टेक्स्टबुक पेज नंबर 63. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts, Dr. Hawking is an authority on profound subjects of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. Bestow means granted as an honor, जे प्रतिष्ठा म्हणून बहाल केले. He is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. See, due to without control of whole body, Dr. Stephen Hawking fully confined to a wheelchair. बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे पूर्ण शरीरावरचं नियंत्रण गेल्यामुळे संपूर्णतः व्हीलचेअरला जखडून गेले होते. बट ही डिड नॉट लॉस हिज होप्स. परंतु तरीसुद्धा आपल्या आशा त्यांनी सोडल्या नाही. बाय द हेल्प ऑफ कम्प्युटर ही एक्सप्रेस हिज थॉट्स क्लिअरली. संगणकाच्या मदतीने त्यांनी आपले विचार व्यवस्थित मांडलेत. डॉक्टर स्टीफन हॉकिंग ही वॉज द great as well as intelligent person in science. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे विज्ञान सारख्या गहन विषयामधील एक छान व्यक्तिमत्व आहे. Numerous harmony doctorates and awards have been granted as an honor on him. बघा, त्यांना असंख्य मानद डॉक्टरेट किंवा अजून इतर पुरस्कार जे आहेत तर ते त्यांना मिळालेत. ही ऑल्सो द फेलो मीन्स शिष्य, फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. ते रॉयल सोसायटीचे सदस्य, त्याचबरोबर US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य आहेत. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. A simple, down-to-earth man, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. Layman means a person without professional or specialized knowledge in a particular subject. एखाद्या विषयातील विशेष ज्ञान नसलेली सामान्य व्यक्ती.
His writing is full of wit, intelligence, chaturya, and honor. Sorry, wit and humor. Humor means vinod. His style is so lucid that non scientist can also understand him. Lucid, clear, spasht. His book, A Brief History of Time, is one of the best selling books of our times. As a intelligence, Dr. Stephen Hawking considered to Einstein. इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, तर याच्या बाबतीत डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची तुलना आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञासोबत केली जाते. डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज अ हंबल मॅन, हंबल, विनयशील. डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज अ हंबल मॅन, विनयशील माणूस म्हणून त्यांची एक ओळख आहे. A simple down to earth man, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग सर्वसामान्य माणसाप्रमाणे किंवा विनम्र अशा माणसाप्रमाणे त्यांनी लोकांना समजतील अशा पद्धतीच्या कल्पना आपल्या पुस्तकांमधून मांडलेल्या आहेत. द रायटिंग ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज फुल ऑफ इंटेलिजन्स ॲज वेल ॲज ह्युमर. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं जे लेखन आहे ते पूर्णतः विनोदी आणि चातुर्यवादी किंवा मार्मिक अशा प्रकारचं लिखाण त्यांचं असतं. हिज स्टाईल इज सो क्लिअर दॅट non-scientists also understand his writing. त्यांचं लिखाणाच्या बाबतीत सांगायचं तर अतिशय सुबोध, क्लिअर, स्पष्ट अशा प्रकारची लेखनशैली अगदी नॉन सायंटिस्ट म्हणजे जे शास्त्रज्ञ नाहीत, शास्त्रज्ञ नसलेल्या लोकांना सुद्धा त्यांचं लेखन अगदी सहज कळतं. Here is one example of his book, and the name of that book is A Brief History of Time. It is a best selling book in our time. बघा, इथे एका पुस्तकाचं नाव घेतलेलं आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, काळाचा संक्षिप्त इतिहास असं मराठीमध्ये शीर्षक. तर ते एक बेस्ट सेलिंग म्हणजे चांगल्या प्रकारे विकलं जाणारं पुस्तक आहे. ओके. ऑन being asked how he feels about having the dreadful ALS, dreadful, dangerous, भयानक, Dr. Hawking, the quintessence means perfect example, उत्कृष्ट उदाहरण, उत्तम उदाहरण of optimism, state of having positive belief, आशावाद. And hope says, not very different from the rest, I try and leads as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. See, finally, Dr. Stephen Hawking says that ALS सारखा एक भयंकर आजार त्यांना जडला आहे आणि याविषयी त्यांना काय वाटतं याबद्दल क्वेश्चन त्यांना केला असता ते म्हणतात की डॉक्टर स्टीफन हॉकिंग असं विचारलं तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज वन ग्रेट एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम. तर असं म्हटलं तर आशावादाचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग असं म्हटलं तर योग्य ठरेल.
Dr. Stephen Hawking also tell that mm, they live their life like other people's, इतर लोकांसारखंच सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा ते प्रयत्न करत असतात. दे डू नॉट फील ऑकवर्ड रिलेटेड टू सिच्युएशन ऑर द डिसीज. आजाराला घेऊन किंवा त्यांच्या शारीरिक परिस्थितीला घेऊन घेऊन ते कुठलाही विचार करत नाही. ते ऑल्सो टेल वन थिंग, डू नॉट अशेम दॅट सम थिंग्स दे कांट डू. त्याचबरोबर काही गोष्टी त्यांना करता येत नाहीत याबद्दलही त्यांना वाईट वाटत नाही, वेगळं वाटत नाही. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict, Bhakit, its ultimate demise. See, Dr. Stephen Hawking firmly told one thing, and that is in the next millennium our science discover so many secrets. डॉक्टर स्टीफन हॉकिंग एक गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितात की पुढच्या हजारो वर्षानंतर आपलं सायन्स, विज्ञान जे आहे अनेक गोष्टींचा शोध लावेल, अनेक सिक्रेट्स शोधून काढेल रिलेटेड टू द युनिवर्स, विश्वाबद्दल. त्याचबरोबर द ओरिजिन ऑफ युनिवर्स, द हिस्ट्री ऑफ युनिवर्स, अँड मे बी अल्टिमेट डिमीस ऑफ द युनिवर्स. कोणकोणत्या गोष्टींचा शोध लावेल? विश्वाचा प्रारंभ, विश्वाचा इतिहास आणि त्याचबरोबर विश्वाचा अंतिम नाश याबद्दल शोध लावेल. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. Like Dr. Hawking, there are so many persons on our earth, on our planet. Dr. Hawking प्रमाणेच असे असंख्य लोक या भूतलावर आहेत, या पृथ्वीवर आहेत. दे डू देअर टास्क व्हेरी वेल, जे त्यांचं काम अतिशय सुंदर पद्धतीने करत असतात. अँड दे आर हॉनर फॉर अस, आणि ती लोक आमच्यासाठी आदर्शवत आहेत. सो लेट अस सॅल्यूट टू दोज ब्रेव पीपल who in spite of being disabled strive to do their best. अशा अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या सर्व ब्रेव पीपल्सना शतशः प्रणाम. सो फ्रेंड्स, I hope you understand this lesson properly.